नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षापासूनची 8व्या वेतन आयोगाची मागणी ही नुकतीच पूर्ण झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये शासनाने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. 8व्या वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचं वय वाढवणं. दरम्यान आता या संदर्भात सरकारकडून एक महत्त्वाचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या आणि याबाबत आता सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आले. आता आपण सरकारने नेमके काय म्हटले याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर मागील महिन्यात केंद्र सरकारकडून निवृत्तीचे वय तसेच भत्ते व सेवा शर्ती नियमावली लागू करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की कमी होणार याबाबत सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली आहे. वास्तविक सरकारी कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृत्तीच्या वयात बदल करण्याची मागणी केली जात आहे. यावर आता सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री यांनी हे लेखी उत्तर दिले. या लेखी उत्तरामध्ये सरकारने जे कर्मचारी हे स्वेच्छानिवृत्ती घेणार असतील अशांसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सदर नियमांचे पालन करणाऱ्यांना सदर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असेल असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र सध्या स्थितीला केंद्रातील सरकारकडे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे व कमी करणे व कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाहीये असे सांगण्यात आले. म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय वाढवले पण जाणार नाही आणि कमी पण केले जाणार नाही असे सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आधीप्रमाणे स्वेच्छानिवृत्ती घेता येणार आहे. सेवा कालावधी संपण्याच्या आधीच कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची निवृत्ती घेता येते. मात्र स्वेच्छानिवृत्ती काही कारणास्तवच घेतली जाते. आरोग्याचे कारण, नवीन व्यवसाय सुरू करणे, कुटुंबाला वेळ देणे तसेच प्रवास व छंद जोपासणे या कारणासाठी आपल्याला स्वेच्छानिवृत्ती ही घेता येते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.